तर आपण सर्व्हिस सेंटरला पोचलो आहोत आणि गाडी ऑलरेडी ओपन झाली आहे. 7वी सर्विस आहे एक्सपल्सची. सो अशोक मुझे जरा बता दे, सबको एक बार बता दे की तर ऑइल आपण नेहमीप्रमाणे फुल्ली सिंथेटिक एक्झॉटिक प्लस. राम राम मंडळी, कशात सर्व मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण चाललो आहोत बाईकची सर्व्हिसिंगला. 7वी सर्व्हिस करायला आपण चाललो आहोत. तर सर्व्हिस सेंटरला पोचून बघूया किती वेळ लागतो, काय लागतो आणि काही तिथे काय काय काम होणार आहे वगैरे. चला तर मग. तर आपण सर्व्हिस सेंटरला पोचलो आहोत आणि गाडी ऑलरेडी ओपन झाली आहे. 7वी सर्विस आहे एक्सपल्सची. सो अशोक मुझे ज़रा बता दे, सबको एक बार बता दे कि 7 सर्विस में क्या क्या होता है बेसिकली. 7 सर्विस में ऑयल चेंज होगा और अपना एयर फिल्टर चेक होगा. एयर फिल्टर डिस्पैच दोनों ब्रेक चेक होगा, स्पार्क प्लग चेक होगा. कुछ भी रहेगा तो चेकिंग हो. जैसे कि 2-3 इशू है. मेरे आगे का ब्रेक थोड़ा ज़्यादा लग रहा है. क्लच सेटिंग एक करना है और उसके बाद इसमें एक ऑयल चेंज होगा ना ये सर्विस में. ठीक है, तो मैं ऑयल वगैरह ड्रेन होता अपन बघूया पुढे प्रोसेस. तर ऑइल आपण नेहमीप्रमाणे फुल्ली सिंथेटिक एक्झॉटिक प्लस 10W30 1.2 लिटर. तर ठीक आहे, ऑइल वगैरे टाकू, आता चेंज करू. आपण घरी आलो आहोत. रात्रीचे वाजल्यात 9:30. सर्व्हिसमध्ये तर जास्त टाईम नाही लागला. डिस्प्लेच्या मीटरमध्ये थोडंसं ब्लिंकिंग होत होतं, तर ते आर्थिंगची वायर कट झाली होती, तर ती वायरिंग करण्यामध्ये थोडंसं शोधण्यामध्ये प्रॉब्लेम, थोडासा टाईम लागला. सर्व्हिस कॉस्ट झाली आहे 1600 रुपये. AMC ऑलरेडी घेतली होती, तर फक्त स्पार्क प्लग चेंज झाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त इंजिन ऑइल आणि बाकी तर कन्झ्युमेबल आहेत, तर त्याचंच फक्त 1600 रुपये लागल्यात. बाकी तर काही खर्च आपल्याला मेजर आला नाही आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. अशाच व्हिडिओ मी आणत जाईन. आणि 10,000 किलोमीटर आपल्या रुद्राचे झाले आहेत, तर आपण लवकरच एक ओनरशिप रिव्ह्यू आणूया आफ्टर 10,000 किलोमीटरचा. तर ठीक आहे, चला तर मग.